कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 12 जुलैच्या भागात मंदारने जबरदस्त खेळी खेळलेली असते आणि त्या सगळ्या नाटकांना धर्माधिकारी कुटुंबसुद्धा भुलतं. ज्यावेळेस मंदार त्यांचा निरोप घेऊन निघालेलाच असतो तेव्हा तो सुलक्षणाला म्हणतो, काकू या छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात. तेव्हा सुलक्षणा मंदारला म्हणते की अहो असं कसं काय म्हणताय, तुम्ही तर आमच्या लेकीचा जीव वाचवलात. तेव्हा मंदार तिला परत म्हणतो की काकू परंतु निशासुद्धा आता माझी कोणीतरी लागतेच ना. सुलक्षणा मंदारचं तोंड भरून कौतुक करते. खरंच आम्ही उलट नशीबवान आहोत की तुमच्यासारखा जावई आम्हाला भेटलाय. मंदारच्या जखमासुद्धा खोट्या आहेत याची खात्री कावेरीला असतेच, कारण मंदार किती नीच माणूस आहे हे फक्त तिलाच चांगलं माहिती असतं. मंदार ज्या वेळेस जायला निघतो तेव्हा निशाला त्याची काळजी वाटते. निशा त्याला विचारते की तुमच्या घरी तर तुमची काळजी घ्यायला कोणी नाहीच आहे ना. तुमची काळजी घ्यायला कुणीच नाहीये, मग तुम्ही हे सगळं मॅनेज कसं करणार. निशाने खूप मोठा प्रश्न केलेला असतो आणि काकूंना सुद्धा नेमकं तेच वाटतं. आता तिला त्याची काळजी वाटते. आता तुम्ही घरी चाल, या जखमांना औषध पाणी कसं कराल. तेव्हा सुलक्षणाला ती विचारते की मंदार जोपर्यंत ठीक होत नाहीत, म्हणजेच त्यांच्यासाठीचा मकरंद, तोपर्यंत त्यांना आपण इथेच ठेवायचं का. तेव्हा विद्या कावेरीला जबरदस्त धक्काच बसतो. काकूंनी रिक्वेस्ट केल्यानंतर सुलक्षणा तर आता टाळूच शकत नाही. सुलक्षणा स्वतःहून मंदारला घरी राहण्यासाठी आग्रह धरते. ज्यावेळेस मंदार कावेरीकडे रागात एक कटाक्ष टाकतो तेव्हा कावेरीच्या लक्षात येतं की मंदारची खेळी पुढची नक्की काय आहे ते. सुलक्षणा, यमुना, काकू, विद्या तिघींवरतीही मंदारच्या खाण्यापिण्याची जबाबदारी सोपवते आणि निशावरती त्याच्या औषध पाण्याची जबाबदारी सोपवते. आता निशा मंदारला त्याची जी रूम त्याला दिली आहे, गेस्ट रूम, तिकडे घेऊन जाते. कावेरीची तळमळ वाढलेली असते, कारण मंदारपासून या कुटुंबाला धोका आहे, जास्त तर चिकूच्या जीवाला धोका आहे. विद्याच्या तर तळपायाच्या आग मस्तकात केलेली असते, कारण मंदारबद्दल तिलाही कावेरीकडून सगळं कळलेलं असतं. मंदारला निशा रूममध्ये घेऊन जात असतानाच अचानक पोलीस येऊन थबकतात. पोलिसांना पाहिल्यानंतर सगळेच जण घाबरतात. इन्स्पेक्टर येता क्षणी विचारतात की तुमच्या घरी कोणावरती हल्ला झालाय का. तेव्हा सुलक्षणा पुढाकार घेऊन सांगते की हो, आमची मुलगी निशा, तिच्यावरती झाला हल्ला. परंतु तुम्हाला कसं कळलं. तेव्हा कावेरी खुलासा करते तिने स्वतःहून पोलिसांना बोलवलं असल्याचं सांगून टाकते. आता घरचे परत चिडतात तिच्यावरती. कावेरी स्वतःचं म्हणणं सगळ्यांना पटवून देते की निशावरती दिवसाढवळ्या हल्ला झालाय. तिच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन तर व्हायलाच हवंय ना. या हल्ल्याच्या मागे नक्की कोण होतं ते तर आपल्याला कळायलाच हवंय. मंदारचा तो डाव हाणून पाडण्यासाठी कावेरीने जो काही पलटवार केलेला असतो ते पाहिल्यानंतर विद्या मनोमन तिला सॅल्यूटच ठोकते. मंदार चवताळलेल्या नजरेने कावेरीकडे पाहतो तेव्हा यश सुद्धा कावेरीचं कौतुकच करतो. तुम्ही अगदी बरोबर केलं. इन्स्पेक्टरांना तो सांगतो की याचं इन्व्हेस्टिगेशन व्हायलाच हवंय. इन्स्पेक्टर विचारतात की 2 दिवसात आम्ही तुम्हाला त्या गुंडांना पकडून देऊ. निशाला ते विचारतात की ते गुंड नक्की कसे होते दिसायला, त्याचं वर्णन तुम्ही करू शकता ना. मंदार आता प्रचंड घाबरून जातो. लटालटा कापायला लागतो. विचार करतो की बापरे, जर निशाने त्यांचं वर्णन केलं तर माझे गुंड पकडले जातील आणि पोलिसांचे 4-5 फटके पडले तर ते माझं नावही सांगतील. मध्ये ना खूप तो म्हणतो की नाही, म्हणजे त्या वर्णन कशा करू शकतील ना. तेव्हा निशा सांगून टाकते की नाही, मी करू शकते वर्णन. आत्ता मात्र मंदारची खेळी त्याच्यावरतीच पलटलेली असते. पोलिसांना निशा स्वतःहून सांगते मी त्यांचं वर्णनही करू शकते आणि जर का ते गुंड माझ्यासमोर आले तर मी त्यांना ओळखूही शकते. आत्ता मंदार त्याच्या चाळीत जबरदस्त अडकलेला असतो. मनोमन कावेरी निशाला सलाम करते. वाह, शाब्बास निशा, आता तुझ्यामुळेच मंदार त्याच्या चाळ्यात तोच अडकेल. निशा स्वतःहूनच इन्स्पेक्टरकडे जात ते जे काही 4-5 गुंड होते मंदारची माणसं, त्यांचं वर्णन पूर्ण ते दिसायला कसे होते ते सांगून टाकते. इन्स्पेक्टर तिला म्हणतात की ठीक आहे, तुम्ही आता वर्णन जसं केलं तसंच आमच्या स्केच आर्टिस्टसमोर करावं लागेल आणि तुम्हाला रितसर कंप्लेंटही करावी लागेल. निशाला तर काहीच हरकत नसते, कारण तिचं अख्खं कुटुंब तिच्या पाठीशी असतं. हुशार कावेरीने पहिल्याच फटक्यात मंदारला चितपट केलेलं असतं. काही वेळानंतर विद्या कावेरी दोघेही किचनमध्ये असताना कावेरी विद्याला म्हणते की बघितलंच ना, तो मंदार किती पोहोचलेला आहे, ते त्यानेच स्वतःवरती हल्ला घडवून आणला. तेव्हा विद्या हवालदिल होऊन विचारते की काय सांगताय काय कावेरी वहिनी, म्हणजे तुम्हाला खात्री आहे की तो स्वतःवरती त्याचा हल्ला करू शकतो. कावेरी सांगते की 100%. आता त्या दोघी पुढे काही बोलणार इतक्यात सुलक्षणा येते. सुलक्षणा बचावून विद्याला सांगते की मी आणि पौर्णिमा निशाला घेऊन जातोय देवळात, यश आम्हाला सोडणारच आहे. मकरंद रावांसाठी
जे काही डॉक्टरांनी औषधं दिली आहेत ती वेळेवरती त्यांना दे आणि आजचा स्वयंपाक त्यांच्या आवडीचाच झाला पाहिजे. आता विद्याला तर होकार देण्याशिवाय काही खेरीज नसते. सुलक्षणाला तर ती होकार देते, सुलक्षणा जाते. कावेरीसाठी आई ती संधी चालून आलेली असते, कारण घरात कोणी नाहीये. मंदारला ती धडा शिकूच शकते. मंदारला जन्माची अत्तल घडवण्यासाठी कावेरीला एक आयडिया सुचते आणि त्याच वेळेस विद्याला आपल्या हाताशी घेत विद्याला प्लॅन समजावते की विद्या वहिनी, तुम्ही एक काम करा, मोठ्याने भजन लावा. मी ना तोपर्यंत मकरंदसाठी मंदारसाठी गोळ्या औषधे घेऊन जाते. तेव्हा विद्या कुतूहलाने विचारते की भजन भजन का? कावेरी उत्तर देते की खोलीतला आवाज बाहेर येऊ नये म्हणून. विद्या म्हणते की कावेरी वहिनी, अहो भजन लावायची काही गरजच नाही आहे, घरात कुणीच नाही आहे ना, फक्त मीच आहे. तेव्हा कावेरी तिला समजावते की हो, परंतु आपण सावधगिरी बाळगायला हवे आणि घरात कोणी नाही कसं म्हणू शकता, यमुनाताई आहेतच की. तेव्हा विद्या डोक्याला हात लावत विचार करते की हो, ती बाया आहे ना घरात, आलेच हात धुवून, भजन लावायचं आहे ना. कावेरी सज्ज असते मंदारला धडा शिकवण्यासाठी. कावेरी ज्या वेळेस मंदारच्या रूममध्ये येते तर मंदार त्याच्या गुंडांशी फोनवरती बोलत असतो. तो त्यांना सांगतो की निशाने तुमचं पोलिसांना वर्णन करून सांगितलं आहे. आता त्याच्या गुंडांची तर पळतावही थोडी होते. घाबरत तो विचारतो की काय सांगता साहेब, त्या पोरीचा माझा चेहरा लक्षात पण राहिला. कावेरी गुपचूप पाठीमागून ते सगळं ऐकते. हे तर मंदारला माहितीच नसतं, कारण तो अजूनही गाफील आहे. मंदार त्यांना सांगतो की आता तुम्ही 1 वर्षभर तरी इथून गायब व्हा. या एरियात तोंडसुद्धा दाखवायला येऊ नका आणि माझा नंबर मोबाईलमधून काढून टाक. आणि हो, जे सिम कार्ड तू वापरतोस ना तेही तोडून फेकून दे. सगळं बोलणं ऐकून झाल्यानंतर, सगळा प्लॅन समजल्यानंतर कावेरी मोठ्याने विचारते की काय झालं. तेव्हा मंदार धक्क्याने मागे वळून पाहतो, पण कावेरी आहे म्हटल्यानंतर थोडासा तो शांत होतो. तोचपर्यंत बाहेर ठरल्या प्लॅनप्रमाणे विद्या स्पीकर जोडून भजन चालू करते. कावेरी मंदारकडे येत विचारते की काय झालं मंदार. तेव्हा मंदार तिला खडसावतो, तू काय करतेस इथे. कावेरी त्याला सनसनीत उत्तर देते, काय नाही रे, काहीतरी उपाय करून घे असं सुचवायला आले. कावेरी मुद्दाम मंदारच्या जखमेवर मीठ चोळते. त्याला विचारते की नाही म्हणजे सतत तुला मार पडतोय ना, तुझी काळजी वाटते अरे मला. आणि निशाने सुद्धा आता त्या गुंडांचं वर्णन केलं आहे. असं नको व्हायला की ती गुंड शहर सोडून पळून जाण्याच्या आत पोलिसांनी त्यांना पकडलं तर परत तुला मार बसेल ना. काय झालं, नर्वस झालायस. तेव्हा मंदार हसायला लागतो. मंदार उलट कावेरीला हे बोलतो की नर्वस तर तू झाली आहेस, कारण सगळे तुझे प्लॅन फ्लॉप होत आहेत ना. मला सांग की इथे कशासाठी आली आहेस, पुरावे शोधायला ना. तेव्हा कावेरी त्याला उत्तर देते की नाही रे, गैरसमज होत आहेत तुझे. मांनी तुला ही औषधं द्यायला सांगितली होती म्हणून आले. तेव्हा मंदार कावेरीचा जबरदस्ती हात पकडतो आणि तिला आपल्याकडे खेचतो. कावेरी इतकी चवताळून उठते. मंदार तिला विचारतो की अरे, तुमच्या इथे आचारी माणसाची सेवा अशी केली जाते का. तेव्हा कावेरी म्हणते की नाही. तोंडावर त्याच्या आता पाणी मारते. तोंडावर पाणी फेकून तिने खरं तर त्याचे डोळे उघडवण्याचाच प्रयत्न केलेला असतो. ती जी त्याने खोटी जखम निर्माण केलेली असते ते स्टिकर हटवत कावेरी त्याला म्हणते की अरे, तुझी खोटी जखम तर गेली, आता घरच्यांची सिंपती कशी मिळवणार. मंदारला धडा शिकवण्यासाठी कावेरी चावून लाटेकाठी घेऊनच आतमध्ये येते आणि कावेरीचं ते रूप पाहिल्यानंतर मंदार हवालदिल होऊन तिच्याकडे पाहतच राहतो. तोचपर्यंत मोठ्या मोठ्याने भजन लावल्यानंतर यमुनाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. नशीब तिने चेहऱ्याला मास्क लावलेला असतो. वैतागून आता ती दरवाजा बंद करून घेते. विद्यावरती चिडचिड करते की त्या कावेरीसोबत राहून ना ही पण अगदी गावंढळ झाली आहे. इकडे कावेरी मंदारला स्वतःसारखा सरळ करायला सज्ज असतेच. ती त्याला सांगते की मला माहिती होतं अरे की माननी दिलेल्या या औषधाने तुला काडीचाही फरक नाही पडणार, म्हणूनच तुझ्यासाठी हे औषध आणलंय. चवताळलेली कावेरी मंदारच्या अंगावरती धावून येते आणि काठीने त्याला जोराचा बदलायला लागते. ती इतकी तुलाई करत असते मंदारची. मंदार मोठ्या मोठ्याने जीवाची भीक मागायला लागतो कावेरीकडे. तेव्हा कावेरी म्हणते की तुला सांगू नाही, तू मुद्दाम या घरात घुसलाच ना. तेव्हा मंदार ती काठी रोखून धरतो आणि कावेरीला हसत उत्तर देतो की मी कधी घुसलोय, तुम्ही सगळ्यांनी मला थांबवलं तुमच्या प्रेमाखातर. कावेरीला तो सांगतो की हे बघ, मी निशावरती मनापासून प्रेम करतो, तेही आधीचं सगळं विसरून. कावेरी त्याला धक्क्याने विचारते की प्रेम आणि तू. कावेरी त्याला जा विचारते की प्रेम करतोस ना, मग निशावरती हल्ला का घडवून आणलास तू.
माझ्या चिकूचाही जीव धोक्यात टाकला तो. आणि परत एकदा कावेरी मागचा पुढचा विचार न करता मंदारची कुत्र्यासारखी धुलाई करायला लागते. मंदारला थोडा वेळ मारते. मंदार परत एकदा काठी रोखून धरतो आणि कावेरीला म्हणतो की लक्षात ठेवेन हे सगळं. कावेरी मंदारच्या धमक्यांना भीक नाही घालत, तर उलट त्याला जोराचा धक्का देते. जेव्हा मंदार खुर्चीवरती पडतो तेव्हा त्याच्या डोक्यातच ग्लास घालते. आता जो खोटी जखम घेऊन मिरवत होता ना, त्याच्या डोक्याला तिने खरी जखम निर्माण केलेली असते आणि त्याला सनसनीत उत्तर देते की आता हे लक्षात ठेव, माझ्या कुटुंबाला जराही खर्चटलं ना तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. तोचपर्यंत सुलक्षणा काकू दोघेही घरी परतलेले असतात. त्या दोघेही आता विद्यावरती ओरडायला लागतात. विद्या धावत येते. सुलक्षणा म्हणते की अगं एवढ्या मोठ्या मोठ्याने कशाला लावून ठेवले हे स्पीकर. काकू ही विद्यावरती खूप ओरडते. त्यानंतर सुलक्षणा सगळेच बटणं दाबून तो स्पीकर शेवटी बंदच करून टाकते. विद्या प्रचंड घाबरलेली असते, कारण जर कावेरी रूममध्ये मंदारला धडा शिकवत असताना आवाज बाहेर आला आणि या सावध झाल्या तर कावेरीची काही खैर नाही. तोचपर्यंत रूममध्ये मंदार उठतो आणि कावेरीला परत धमकावतो. हे सगळं तो तिला चॅलेंज करतो की बघ, तुझ्या नाकाखालून मी निशाला लग्न करून इथून घेऊन जातो की नाही ते बघच. तुला अडवता येत असेल तर अडवून दाखव. इकडे कावेरी मंदारला परत खडसावते की निशाशी खोटं बोलायचं नाही. तेव्हा मंदार उलट तिच्यावरतीच खेकसतो. खोटं तर तू बोलतेस, खोटं बोलूनच घरात शिरलीस ना, आणि नाती ही खोटीच जपतेस. तोचपर्यंत बाहेर सुलक्षणा विद्यावरती रागावते. अगं काय चाललंय? भजन लावून एवढा मोठा आवाज करून अख्खं घर हादरवून सोडलंयत. मकरंदराव आराम करतायत ना, या सगळ्याचा त्यांना त्रास झाला तर? काकूंना ती सांगते की हे बघ पौर्णिमा, गुरुजींनी जे काही सामान लिहून दिलं आहे ना, ते सगळं एक एक करून आणायला सुरुवात कर. आता आपल्याला काही गोष्टींना सुरुवात करावी तर लागेलच. तेव्हा सुलक्षणा विद्याला म्हणते की आता मकरंदरावांची काळजी घ्यायची जबाबदारी माझीच, मीच जाऊन बघते ते कसे आहेत ते. विद्या थोडीशी घाबरते. काकू किचनमध्ये निघून जाते. तेव्हा सुलक्षणा जाताना विद्या मुद्दाम म्हणते कावेरी वहिनींना जरा जास्त खास काळजी घेत आहेत मकरंदरावांची. सुलक्षणा फिरून म्हणते की कळलं कळलं मला. एवढा कुत्र्यासारखा मार खाऊन सुद्धा मंदार काय वटणेवर येत नाही. उलट कावेरीला विचारतो की बोल ना, काय संबंध आहे तुझ्या या घराशी, कशाला उगाचच ही खोटी नाती जपतेस. हे बघ, माझ्या वाटेला जायचं नाही या, आणि जर केलीस ना तर तुझे सगळे पत्ते ओपन करेन मी. बाहेर सुलक्षणाच्या वेळेस मंदारच्या रूमकडे यायला निघते. तेव्हा कावेरीला सावध करण्यासाठी विद्या मोठ्याने किंचाळते. ओरडून विचारते की मा, तुम्ही तर बाहेर गेला होतात ना, मग केव्हा आलात? सुलक्षणा परत तिच्यावरती रागावते. अगं स्पीकर बंद केलाय मगाशीच, कशाला ओरडतेस, वेंदळे कुठली. परंतु कावेरी इकडे मंदारच्या धमक्यांना खरोखर भीक नाही घालत. उलट त्याला बेधडकपणे सांगून टाकते की मी तुझ्या या पोकळ धमक्यांना नाही घाबरत. वेळ पडली ना तर माझ्या या कुटुंबाला वाचवण्यासाठी मी स्वतःची पर्वा न करता तुझं सगळं खरं उघड करेन. कावेरीने सुद्धा चॅलेंजही केलेलं असतं आणि मंदारला चांगलंच धमकावलेलंही असतं, सोबत इंगाही दाखवलेला असतो. सुलक्षणा अर्ध्या रस्त्यात येता क्षणी परत कावेरीला सावध करण्यासाठी विद्या मागे धावत येते आणि मोठ्याने किंचाळून विचारते की मा, तुम्ही मकरंदरावाच्या खोलीकडे जाताय का? आवाज ऐकल्यानंतर हे दोघे इकडे सावध होतात. सुलक्षणा परत तिच्यावरती रागवते, मूर्ख आहेस का तू? अगं मगाशीच स्पीकर बंद केला ना मी, मग हळू बोल जरा माझ्याशी. तेव्हा सुलक्षणाला ती सांगते की नाही मा, ते आवाज आणि कान जड झालेत ना माझे. तेव्हा सुलक्षणा विद्यावरती खेकसते की तुझ्या कानाला नाही तर डोक्याला परिणाम झालाय. इकडे तोपर्यंतच ते दोघेही सावध झालेले असतात. सुलक्षणा रूममध्ये येता क्षणी मंदारची विचारपूस करते. तिला खरं तर वाईट वाटतं. ती सांगते की ते भजन जोराचं लावल्यामुळे आराम नसेल ना झाला तुमचा. मंदार नाटकीपणा करतो. साळसूतपणाचा आव्हानच सांगतो की काकू, बऱ्यापैकी आराम झालाय माझा, आता मला निघावं लागेल. सुलक्षणा सांगते की नाही हा, अजिबात नाही, तुम्हाला असं नाही जाऊ देणार. उलट 2-3 दिवस तुम्ही इथे राहूनच आराम करायला हवाय. मंदार परत कळकळीची विनंती करतो. काकू मला सगळं कळतंय, परंतु मला जावं लागेल, माझी एक महत्त्वाची मीटिंग पेंडिंग आहे ना. सुलक्षणा म्हणते की आता तुम्ही ऐकतच नाही म्हटल्यानंतर काय करणार. तेव्हा मंदार तिचं मन जिंकण्यासाठी उगाच थापा मारतो. काकू, जेव्हा मी जावई बनून तुमच्या घरी येईन ना तेव्हा हक्काने पाहुणचार करा माझा. सुलक्षणा म्हणते ते तर करणारच आहे. सुलक्षणा मंदार दोघे जेव्हा खालती येतात तेव्हा कावेरीवरती त्याची नजर असते. सुलक्षणा मंदार निघाल्याचं काकूंना सांगायला किचनमध्ये जाते तर मंदार काकूकडे रागात पाहत विचार करतो, आज गुपचूप जातोय
परंतु तू जे माझ्यासोबत केलंयस ना, त्याचा बदला घेण्यासाठी मी घरात परत येईन. मग बघतो की तू या कुटुंबाला माझ्या तावडीतून कशी वाचवतेस ते. मंदारची ती तिरसट नजर कावेरीला थोडीशी खटकते. मंदार तर निघून जातो, परंतु कावेरीला पक्की खात्री असते की त्याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी खेळी चालू आहे, परत नवीन कारस्थान. तेव्हा कावेरी मनोमन विचार करते की तू काहीही कर मंदार, मी सज्जच आहे तुझा प्रत्येक डाव हाणून पाडण्यासाठी. त्यानंतर रात्रीच्या वेळी जेव्हा यश खारी खाण्याचा प्रयत्न करतो तर खारी ती डायरेक्ट कपातच बुडते आणि तो कपात आपलं पोट घालून ती काढण्याचा प्रयत्न करतो. इतक्यात कावेरी येते. कावेरी त्याची जे काही नखरे चालू असतात ते पाहते आणि त्याच्यावरती फिदी हसायला लागते. तेव्हा यश म्हणतो की काय झालं? कावेरी विचारते की तुम्हाला काय झाले, काय करताय नक्की हे? यश वैतागून सांगतो की हो, खारी कपात बुडाली, खायची कशी ते तुम्हीच सांगा आता. कावेरी ती यशला सांगते, काय हे किती खारी सांडवले तुम्ही, अहो चिकूपेक्षा जास्त पसारा करताय तुम्ही. तेव्हा यश परत वैतागून विचारतो की मग आता ही खारी कशी खातात ते तुम्हीच शिकवा. कावेरी यशला थांबायला सांगते आणि 2 चमचे घेऊन येते. यशच्या हाती जेव्हा ती चमचा सोपवते तेव्हा यश विचारतो की हे कशासाठी? यशला सांगते की आता ती खारी जी उरली आहे ना, ती कपात बुडवा, चहामध्ये टाका आणि चमच्यानं खा. यश विचारतो की कसं? कावेरी आता त्याला ते सगळं दाखवत असताना त्या दोघांच्या मध्ये यमुना तडमडते. ज्यावेळेस कावेरी चमच्याने खारी कशी खायची ते शिकवत असते तेव्हा यमुना येऊन विचारते की अरे किती पसारा केलायत यश, किती तो गावंढळपणा. तेव्हा कावेरी सांगते की नाही हा, गावंढळपणा अजिबातच नाही आहे. मी आणि बाबा जेव्हा अंगणवाडीच्या जत्रेला जायचो ना, तिथे गेल्यानंतर मस्त असा वाफळलेला चहा आणि मऊ खारी असं चहामध्ये टाकायचो आणि मस्त एन्जॉय करायचो. माझा बाबा सारखं म्हणायचा की अशी चहात बुडवून खारी खाल्ली ना की त्याची लज्जत वाढते. यशला सुद्धा हे सगळं खूप इंटरेस्टिंग वाटतं. यश कावेरीला म्हणतो की थांबा, मी ट्राय करून बघतो. ज्यावेळेस चमच्याने तो खारीचा घास घेतो तेव्हा कावेरी थोडीशी नर्वस होते. यश मोठ्यानेच किंचाळतो की मस्त लागते. कावेरी हसायला लागते आणि जेव्हा तिला तो खुश पाहतो तेव्हा एकटक तिच्याकडे पाहतच राहतो. यश कावेरीच्या प्रेमात इतका अखंड बुडालेला असतो. मनोमन विचार करतो की का कुणास ठाऊक कावेरी तुमची प्रत्येक गोष्ट मनाला आवडायला लागले आणि स्वतःचं भान विसरून तो एकटक कावेरीकडे बघतच राहतो. आता तो हेही विसरलेला असतो की त्यांच्या शेजारी यमुना उभी आहे. कावेरी मस्त आपापली खारी खायला एन्जॉय करत असते. तर भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. यश कावेरीच्या प्रेमात वेडावलेला असतो. त्याची काही तिच्यावरून नजर हटतच नाही. कावेरी कामामध्ये गुंतलेली असते, परंतु तिचीही नजर यशकडे असते आणि यशची नजर तिला थोडीशी खटकते. ज्यावेळेस यश कावेरीचा पाठलाग करताना खांबाला थडकतो तेव्हा कावेरी त्याला पाठीमागून खांद्यावर हात ठेवते. यश मागे वळून पाहताच कावेरी त्याला विचारते की मगाचपासून सतत कारण काढून तुम्ही माझ्याकडे बघताय, अशाने लोकांचा गैरसमज होऊ शकतो. कावेरीच्या तर मनात तसं काही नसतंच, परंतु यश तिला म्हणतो की गैरसमज झाले होते, आता मनात सगळं स्वच्छ झालंय. कावेरी त्याला विचारते की म्हणजे? तेव्हा यश कावेरीजवळ जातो आणि तिला म्हणतो म्हणजे म्हणजे वाघाचे पंचे. यशच्या असं अचानकच कावेरीच्या प्रेमात पडण्याने नक्की मालिकेची समीकरणं तर बदललीच आहेत, परंतु कावेरी मंदारचा खरा चेहरा समोर आणून निशाचं लग्न कसं थांबवते ते पाहणं जास्त मनोरंजक.